जय मित्रांनो, मी दीपक कुंदोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टडी गट्टा। मित्रांनो, आता 2 दिवसापूर्वी एसएससी जीडीच्या डेट्स आलेले आहेत आणि एक्झाम सिटी ज्या आहेत त्या तुमच्या वेळोवेळी येत राहतील। म्हणजे एक्झामच्या तुमच्या एक 10 दिवस अगोदर तुमच्या एक्झाम सिटी डिस्प्ले होतील आणि त्याच्या एक 3 ते 4 दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट डिस्प्ले होतं। जे ॲडमिट कार्ड असतं ओरिजिनल पीडीएफ ती डिस्प्ले होते। ओके, तर आता तुम्हाला सिरियसनेस थोडा तर आला असेल कारण एक्झामच्या डेट आपल्याकडे आलेत। बऱ्याच जणांच्या एक्झाम 4 तारखेला आहेत, बऱ्याच जणांच्या एक्झाम पुढे 20 तारखेनंतर आहेत, बरोबर। ज्यांना एक्झाम 4 तारखेला आहेत त्यांनी घाबरून जाऊ नका, कारण जे सुरुवातीचे पेपर असतात ते सोपे असतात, त्यामध्ये काही जास्त असं अवघड नसतं। सोपे प्रश्न असतात, त्याच्यामुळे तुम्ही इझिली एक्झाम देऊ शकाल, तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल। त्याच्यामुळे माझा सुरुवातीला पेपर आहे सर, माझा पहिल्या शिफ्टला आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही, रिलॅक्स मध्ये पेपर सॉल्व्ह करायचं। आणि जसं आपण आतापर्यंत 13 सेट घेतले, 13 सेट मध्ये बऱ्यापैकी मुलांची प्रॅक्टिस चांगली झालेली आहे आणि त्या पद्धतीने अजून आपले हे सेट चालूच राहणार आहेत। जोपर्यंत आपली एक्झाम एंड होत नाही तोपर्यंत आपले हे सेट चालू राहणार आहेत, तोपर्यंत तुम्ही सगळे कनेक्टेड राहणार आहात। ओके, तर आज आपण 14वा सेट घेतोय, बरोबर। या अगोदर आपले 13 सेट कंप्लीट झाले, आज आपण 14वा सेट घेतोय। हा सेट सुद्धा त्याच मेथडने असेल जसे याच्यापूर्वी आपण घेतलेले आहेत। याच्यापूर्वी आपण सेट कसे घेतलेले, कोणत्या पद्धतीने घेतलेले, जितके शॉर्टकट मेथड वापरता येतील तितक्या मी शॉर्ट मेथड यूज केल्या होत्या, बरोबर। त्या पद्धतीने आपण सेट घेतले होते। एक मिनिट, ओके। तर बघा, आजचा हा आपला 23 फेब्रुवारी 2024 चा शिफ्ट 2 चा पेपर आहे। शिफ्ट 2 चे आपण 20 क्वेश्चन बघणार आहे। तर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट पेपरला सुरू करूया। तर क्वेश्चन नंबर फर्स्ट काय बघा, जर P हा Q पेक्षा 15% कमी आहे तर Q हा P पेक्षा किती टक्क्यांनी अधिक आहे असं विचारले। म्हणजेच काय, P आणि Q दोघं असणार आहेत। P हा Q पेक्षा 15% कमी आहे, म्हणजेच काय, जर Q 100 असेल तर P किती असेल, 85 असेल, 15% कमी झाला। तर Q हा P पेक्षा किती टक्क्याने अधिक आहे, Q हा P पेक्षा किती टक्क्याने अधिक आहे, किती ना अधिक आहे सांगा, 15 ने। पण किती टक्क्याने विचारलाय ना, P पेक्षा किती टक्क्याने, म्हणजे तो अधिक आहे 15 ने। कोणापेक्षा, P पेक्षा, म्हणजे P किती आहे भागिले 85, कोणापेक्षा आहे ते आपण खाली घेतो, गुणले 100। सॉल्व करा, काय येईल बघा आन्सर। किती न भाग जाऊ शकतो रे, 5 न भाग जाईल का, 5 दूनी 10, 0, 5 एके 5, 5 साते 35, 300 भागिले 17 किती येईल, 17 एके 17, उरेल किती, 130 उरेल ना। मग 17 7 119, बरोबर 17 पॉइंट समथिंग येईल बघा। कुठे दिसतंय, ऑप्शन 4, 17.64 माझं बरोबर असणार आहे। क्लिअर, पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसायचं, आपल्याला ऑप्शन वरनं जायचं डायरेक्ट, ऑप्शन मध्ये आपल्याला कुठे तर मिळतच ते, ठीक आहे। पूर्ण सॉल्व करत बसायचं नाही, टाइम जास्त जातो, थोडंसं टाइम वाचवायचा प्रयत्न करा। ओके, क्वेश्चन नंबर 2 काय, राजा, राम आणि मोहन यांच्यामध्ये अनुक्रमे 6, 7 आणि 9 या गुणोत्तरात रुपीज 17,600 विभागले गेले तर मोहनचा हिस्सा किती असेल। आता आपल्याला तर माहिती आहे, ज्यावेळेला आपल्याला गुणोत्तरात एखादी रक्कम गुणोत्तरात एखादं दिल्या जातात संख्या आणि एखाद्या रक्कम त्यांच्यात विभागायची असते, त्यावेळेला काय करतो आपण, त्या रकमेला काय करतो, भाग देतो, कशानं, या गुणोत्तराच्या बेरजेनं। किती येईल बेरीज, 9 आणि 7 16, 16 आणि 6 22। ओके, मग कितीनं भाग जाईल बघा, 82 16 82 16, 8 न डायरेक्ट भाग जाईल बघा, 8 न डायरेक्ट भाग जाईल, बरोबर। 800 माझं काय असेल आन्सर असेल। 800 आन्सर कशाची आली, आपली एकाची व्हॅल्यू काढायला, कुणाचं, मोहनचा हिस्सा, मोहनची व्हॅल्यू किती आहे 9 आहे, म्हणजे 800 गुणले 9 करा, 800 गुणले 9 करा, किती येईल, 8 9 72, 7200, आन्सर माझं 4 करेक्ट असणार आहे। ही झाली आपली रेग्युलर मेथड, जे आपण फॉर्म्युला वगैरे यूज करतो किंवा आपण लेक्चर मध्ये शिकलोय। आणखी एक मेथड इथं काय यूज करू शकतो, जेव्हा पण आपल्याला एखादं गुणोत्तर दिलं जातं आणि त्या गुणोत्तरचा आपल्याला हिस्सा विचारला जातो एखाद्याचा, आता इथं 9चा हिस्सा काढायचा आहे, तर 9चा हिस्सा कोणता असेल, या ऑप्शन मध्ये ज्याला 9 ने भाग जाईल तोच त्याचा हिस्सा असणार आहे। फॉर एक्झाम्पल इथं 8 आणि 4, 48 ला 9 ने जातो का नाही हे नसणार आहे, 56 ला 9 ने जातो का नाही, 40 ला जातो का नाही, फक्त 72 ला जातो, म्हणजे हे बरोबर असणार आहे। डायरेक्ट हे न करता जरी तुम्ही 9चा विभाज्यतेची कसोटी वापरला तरी उत्तर येऊ शकतं। ओके, जर अशामुळे जर 2 मध्ये आन्सर मिळालं तर आपल्याला हे करायला लागेल, पण डायरेक्ट मला इथे एकच आन्सर मिळते ना, त्याच्यामुळे मी डायरेक्ट करू शकतो। त्यानंतर पुढे जाऊया, क्वेश्चन नंबर 3,
सोडवायचं आपल्याला. सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय आहे? 14 वजा 3 5 अधिक 2 भागिले 4 आहे. आता इथे काय होईल बघा, 5 अधिक 2 7, 7 गुणले 3 7 त्रिक 21 भागिले 4, म्हणजे 14 वजा 21 भागिले 4 मिळालं मला. 4 एके 4, 4 पंचे 20, उरलं किती? 1 उरलं, पॉईंट ठेवला. 4 दोन्ही 8 उरलं किती? 2, 4 पंचे 20, बरोबर. म्हणजे 5.25 माझं आन्सर आलं. मला काय करायला लागेल आता? 14 तून 5.25 वजा करायला लागणार, बरोबर. मग 5.25 जर मला 14 तून वजा करायचं असेल तर इकडे डबल 0 असणार आहे. ओके, मग 100 मधून 25 वजा करा, 75 होईल पॉइंट. आता 14 तून 6 वजा करा, किती? 8. 8.75 कुठे दिसतो? ऑप्शन 4. क्लिअर. क्वेश्चन नंबर 4. 11/2 अधिक 12/2 अधिक 13/2 अधिक 14/2. सिम्पली काय करायचं, हे 1/2 दिसतात ना, ते ऍड करून घ्या. ऍड करून घ्या डायरेक्ट, काही प्रॉब्लेम नाही. 1/2 अधिक 1/2 1 होईल, आणि 1/2 अधिक 1/2 1 होईल. 1 आणि 1 हे 2 मिळेल मला. अधिक 11 अधिक 12 23, 23 अधिक 13 36, 36 अधिक 14 50, 50 अधिक 2 52 सर. ऑप्शन फर्स्ट. क्लिअर. सिम्प्लिफिकेशनचा दुसरा क्वेश्चन पण सिंपल होता, काही इतका अवघड नाही. क्वेश्चन नंबर 5 बघा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने निशेष भाग जाणार नाही? 8 ने भाग न जाणारी संख्या शोधायची आहे मला. 8 ची कसोटी काय सांगते? शेवटच्या 3 अंकाला 8 ने भाग गेला पाहिजे. आता 044 ला 8 ने भाग जातो का? नाही जात सर. ऑप्शन फर्स्ट करेक्ट असणार आहे. बाकीचे 3 बघा. 8 एके 8, 8 एके 8, 8 2 16 याला भाग जाईल, हा नसणार. इथं 8 चौक 32 भाग जाईल, नसणार. 8 एके 8, 8 2 16, 8 एके 8 याला पण जाणार नाही. म्हणजे पहिला ऑप्शन माझा काय करेक्ट आहे, कारण 044 ला 8 ने भाग जात नाही, याचा अर्थ 6044 ला पण 8 ने भाग जाणार नाही. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 6. काय? 120 लिटरच्या एका मिश्रणात पाणी आणि दुधाचे गुणोत्तर, कशाचे? पाणी, वॉटर अँड मिल्क यांचे गुणोत्तर काय? 5 7 आहे. पाणी आणि दूध यांचे गुणोत्तर अनुक्रमे एकास एक करण्यासाठी, अनुक्रमे काय करायचं आहे? एकास एक करण्यासाठी किती पाणी मिसळावं लागेल? म्हणजे मला पाणी मिसळायचं आहे, पाणी मिसळायचं आहे, पण दूध मिसळायचं आहे का? त्यामध्ये दूध ऍड करायचं आहे का? नाही. म्हटलं पाणीचे गुणोत्तर बदलणार, दुधाचे बदलेल का? नाही. दुधाचे जितकं होतं 7 तितकंच राहायला पाहिजे. मग एकाच एक आहे, याला जर दुधाचं गुणोत्तर आहे 1 ला 7 करायचं असेल तर मला काय करायला पाहिजे? या पूर्णला 7 ने गुणायला पाहिजे. मग याला पण 7 ने गुणेन, 7 गुणले 1 7 होईल, आणि याला पण 7 ने गुणेन, 7 गुणले 1 7 होईल, बरोबर. आता दुधाचं गुणोत्तर सेम झालं कारण दूध ऍड केलं नाही. पण पाण्याचं गुणोत्तर काय झालं? वाढलं. का वाढलं सांगा? कारण पाणी मिक्स करायला लागले. कितीनं वाढलं रे? 2 न वाढलं. मग 2 ची व्हॅल्यू किती असेल ऍक्च्युअली? आता बघा, हे जे पहिलं मिश्रण आहे त्याची व्हॅल्यू किती आहे? 120 लिटर. मग एकाची व्हॅल्यू काढा. 120 भागिले 7 अधिक 5 12. 12 म्हटल्यावर इथे काय येईल आन्सर? 120 भागिले 12 बरोबर किती येईल? 10 येईल. मग 2 ची व्हॅल्यू किती येईल? 20 येईल ना. 1 ची व्हॅल्यू 12 आहे म्हटल्यावर 2 ची व्हॅल्यू, 1 ची व्हॅल्यू 10 आहे म्हटल्यावर 2 ची व्हॅल्यू किती येईल? 20 येईल. म्हणजे त्यामध्ये 20 लिटर पाणी मिसळावे लागेल. क्लिअर. चला क्वेश्चन नंबर 7 बघूया. एक विशिष्ट रक्कम सरळ व्याजाने 2.5 वर्षात 1060 इतकी आणि 1 वर्षात 1000 इतकी होते, तर वार्षिक व्याजदर किती असेल काढायचा. ठीक आहे, स्टार मार्क करतो किंवा इम्पॉर्टंट लिहून घ्या. अशा टाइपचे क्वेश्चन सुद्धा विचारले. आता बघा, सरळ व्याजाने 2.5 वर्षात 1060 झाली, 2.5 वर्षात किती झाले? 1060 झाले, आणि 1 वर्षात किती झाले? 1000. डिफरन्स काढा ना. 2.5 वर्षात 1 वर्षाचं मायनस करा, किती येईल? 1.5 वर्ष. 1.5 वर्षात किती व्याज मिळाले? सर 60 रुपये मिळाले. मग 1 वर्षात किती मिळेल? 1 वर्षात किती मिळेल? 60 भागिले 1.5 बरोबर किती येईल? पॉइंट वर जाईल, 600 होईल, 15 चौक 60 आणि 40 येईल. म्हणजे 1 वर्षात त्याला 40 रुपये व्याज मिळते. क्लिअर झालं? 1 वर्षात व्याज किती मिळते? 40 रुपये. आता मुद्दल काढा. 1 वर्षाची रास किती आहे सर? 1000 आहे. 1 वर्षाची रास किती आहे? 1000 आहे. वजा 1 वर्षात व्याज किती मिळाले? 40. मुद्दल किती येईल? 960. मला काढायचं आहे काय? व्याजदर. फॉर्म्युला वापरा. सरळ व्याज 40 बरोबर मुद्दल 960 गुणले टाइम पिरियड 1 गुणले रेट ऑफ इंटरेस्ट मला काढायचा आहे भागिले 100. सॉल्व करा. आता कसं सॉल्व करणार? 0 ला 0 कॅन्सल होईल, 4 एके 4,
4 दोन्ही 8, 4 आणि चौक 16, म्हणजे आर बरोबर काय येईल 100 भागिले 24. मग 24 न किती वेळा भाग जाईल 24 चौक बरोबर, म्हणजे 4 नच भाग जाईल बघा बरोबर. 4 पॉईंट समथिंग यायला पाहिजे. ऑप्शन कुठं आहे का ऑप्शन 4 4.17 माझं उत्तर असणार आहे. चला क्वेश्चन पुढचा. 0.5 बार अधिक 0.3 बारचे मूल्य किती. आता इथे एक एक संख्येवरच बार आहे, बाकीच्या कोणत्याही संख्या नाहीत, म्हणजे मी डायरेक्ट ऍडिशन करू शकतो. 0.5 अधिक 0.3 0.8 बार. आणि हे लिहायचं कसं सांगितलंय तुम्हाला, पहिला ज्या संख्येवर बार आहे ती संख्या वर लिहायची आणि भागिले जितक्या अंकांवर बार आहे तितकं 9 खाली येणार. म्हणजे 8 हे एकाच अंकावर बार आहे, त्याच्यामुळे खाली एकच 9 येणार. 8/9 माझं बरोबर उत्तर असेल. चला पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 9. एक विक्रेता त्याच्या वस्तूची किंमत खरेदी किमतीच्या 40% अधिक चिन्हांकित करतो बरोबर. जर त्याने वस्तूवर 30% सवलत दिली तर तोट्याची टक्केवारी किती. तोटा किती टक्के झालाय मला काढायचा आहे. समजा ती वस्तू 100 रुपयाची होती, त्याने काय केला 40% अधिक एमआरपी लावला, म्हणजे 140% किंमत केला त्यानं. 140 भागिले 100 गुणुले 30% सवलत दिला, म्हणजे कितीला विकला तो 70%ला. 70 भागिले 100. तर नवीन जी व्हॅल्यू येणार आहे त्याच्यावरून आपण तोटा काढायचा. चला कॅल्क्युलेशन करा फास्ट. डबल झिरोला डबल झिरो कॅन्सल झालं, या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल झालं. 14 सत्ते 98 बरोबर. 100 ची वस्तू झाली कितीला 98 रुपयाला, म्हणजेच काय झाला 2% त्याचा लॉस झाला, तोटा झाला. ऑप्शन कुठं आहे फर्स्ट. क्लिअर. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 10. एका परीक्षेत नवीनला 21% गुण मिळाले आणि तो 25 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. 25 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. मग जर त्याला पास व्हायचं असेल, उत्तीर्ण व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे, त्या 21% मध्ये त्यानं आणि 25 गुण मिळवायला पाहिजे होता. आणि परत त्याने काय सांगितले, त्याला 46% गुण मिळाले आणि तो 5 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. म्हणजे 46% मध्ये जर 5 मिळाले असते तरी तो पास झाला असता बरोबर. 21% मध्ये 25 मिळाले असते तरी पास झाला असता आणि 46% मध्ये 5 मिळाले असते तरी पास झाला असता. म्हणजे हे दोन्ही गुण जे आहेत हे ना पासिंग मार्क आहेत. दोन्ही गुण जे आहेत हे पासिंग मार्क आहेत, म्हणजे ते इक्वल असणार आहेत बरोबर. आता सॉल्व करा. 20 वजा 5 सॉरी 25 वजा 5 20 येईल बरोबर. 45 सॉरी 46 वजा 21 किती होईल 25%. आता सिंपल आहे ना, 25% ची व्हॅल्यू जर 20 असेल तर 100% ची किती होईल सांगा. 100% ची किती होईल 25 चौक 100 20 चौक 80 बरोबर. 100% ची व्हॅल्यू 80 येईल. विचारले काय परीक्षेचे कमाल गुण किती. कमाल गुण किती असणार आहे 100%, आणि 100% ची व्हॅल्यू किती आहे 80, म्हणजे ऑप्शन सेकंड माझा बरोबर असणार आहे. ओके पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 11. एका विशिष्ट वेगाने ठराविक अंतर पार केले जाते. या अंतराचे दुप्पट अंतर हे वेळेच्या 6 पटीने पार केले जाते. तर या दोन वेगांचे गुणोत्तर काढा. आता सिंपल आहे बघा. सगळ्यात पहिला मी घेतो इथं अंतर आणि वेळ. आता बघा एक विशिष्ट वेगाचे ठराविक अंतर, एका विशिष्ट वेगाने ठराविक अंतर पार केले जाते. ओके आता बघा इथं मी वेगचं खाली लिहितो, ठीक आहे. एका विशिष्ट वेगाने ठराविक अंतर पार केले जाते. म्हणजे समजा अंतर 1 असेल माझं आणि ते 1 या स्पीडनं पार केले तर माझा वेळ पण असणार आहे 1 तास. कारण वेग कसा असतो अंतर भागिले वेळ असतो बरोबर. वेगाचं सूत्र काय अंतर भागिले वेळ. जर मी 1 किलोमीटर अंतर पार करत असेल 1 किलोमीटर प्रति तास वेगानं म्हणजे विशिष्ट वेगानं, तर वेळ किती लागणार आहे माझा 1 तास वेळ लागणार आहे. आता पुढे काय सांगितले, या अंतराचे दुप्पट अंतर, म्हणजे जे अंतर आहे ना ते दुप्पट केले. 1 चं काय केले 2 केले. आणि पुढे काय सांगितले वेळेच्या 6 पटीने म्हटले, म्हणजे एक जो वेळ होता तो काय झालाय आता 6 पट झालाय, 1 चा 6 झालाय. तर या दोन वेगांचे गुणोत्तर काढा म्हटले. आता पहिला वेग तर 1 आहे, दुसरा वेग किती असेल, दुसरा वेग किती असेल सांगा. दुसरा वेग असेल अंतर भागिले वेळ. अंतर सर माझं 2 आहे आणि वेळ माझी 6 आहे. भाग द्या, बेग के बे बेत्रिक 6. आता हे 3 जे भागाकारात खाली छेदात आले ते इकडे जाईल, म्हणजे माझं गुणोत्तर काय येईल 3 1 येईल. ओके हेच मला विचारलंय काय या दोन वेगांचे गुणोत्तर. ते गुणोत्तर आहे माझं सर 3 1 ऑप्शन 4. क्लिअर. सोपं आहे, काय अवघड असं नाही.
आणि मी आता 14 शिफ्ट बघतोय, 14 सुद्धा शिफ्ट मध्ये अवघड असा प्रश्न विचारलेला नाही टाइम डिस्टन्सवर, टाइम स्पीड डिस्टन्सवर. सोपे प्रश्न आहेत, फक्त तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजेत. ओके, चला. जर 24, 28, 27, 23 डी आणि ई यांची सरासरी 29 आहे, तर डी आणि ई यांची सरासरी किती? आपण काय करू शकतो? 24, 28, 27, 23 डी आणि ई यांची बेरीज करून सुद्धा काढू शकतो सरासरी. पण ते काढण्याऐवजी आपण काय करूया? मला माहित आहे डी आणि ई यांची सरासरी जर 29 असेल, या सगळ्यांची सरासरी 29 असेल, तर हे दोन्ही पण काय असणार आहेत? 29, 29 असणार आहेत. कन्सिडर करू शकतोय. पण यामध्ये काहीतरी अधिक असणार आहे, काहीतरी वाढणार आहे. ते काय वाढणार आहे सांगा? या सगळ्यांमध्ये जे कमी आहे ते यांच्यामध्ये वाढणार. बरोबर? म्हणजेच काय? 24 ला तर 29 करायला पाहिजे, म्हणजे इथे कितीची कमी आहे? 5 ची कमी आहे. 28 ला 29 करायला पाहिजे, म्हणजे कितीची कमी आहे? 1 ची कमी आहे. 27 ला 29 करायला पाहिजे, म्हणजे 2 ची कमी आहे. आणि 23 ला 29 करायला 6 ची कमी आहे. एकूण कमी कितीची आहे सांगा? 2 अधिक 1 सॉरी 5 अधिक 1 6, 6 अधिक 2 8, 8 अधिक 6 14. टोटल कमी कितीची आहे? 14 ची. मग हे 14 कुणाच्यात वाढवायला पाहिजे? या दोघांमध्ये वाढवायला पाहिजे ना. दोघांमध्ये 14 वाढवायचा आहे, म्हणजे 14 भागिले 2. प्रत्येकात किती वाढेल? 7. मग याच्यात पण 7 वाढेल, याच्यात पण 7 वाढेल. किती होईल रे? 29 आणि 7 36 आणि हा पण 36. म्हणजे यांची सरासरी किती आली? 36 आली. ऑप्शन 4. क्लिअर? सोपं आहे बघा. बेरजेपेक्षा ना अशा मेथड वापरा जिथं तुमचा वेळ कमी वाचेल. ठीक आहे? वेळ कमीत कमी लागेल तुम्हाला. ओके. क्वेश्चन नंबर 13. एक्स, वाय आणि झेड या तीन संख्यांची सरासरी 54 आहे. एक्स हा वाय आणि झेडच्या सरासरीपेक्षा 10 ने अधिक आहे आणि वाय हा वाय आणि झेडच्या सरासरीपेक्षा 12 ने अधिक आहे. तर एक्स आणि झेड यांच्यात कितीचा फरक आहे? आता हे पहिला मी विचार करत नाही, जास्त पुढचं लिहितो बघा. एक्स हा वाय आणि झेडच्या सरासरीपेक्षा 10 ने अधिक आहे. म्हणजे एक्स बरोबर वाय अधिक सॉरी वाय आणि झेडची सरासरी काय असेल? वाय अधिक झेड भागिले 2 ही त्यांची सरासरी असेल आणि त्यापेक्षा 10 ने अधिक आहे, म्हणजे काय करायला पाहिजे? अधिक 10. आणि वाय जो आहे ना तो वाय आणि झेड यांच्या सरासरीपेक्षा 12 ने अधिक आहे. ओके. आता या दोघांची बेरीज करतो मी. वाय अधिक एक्स अधिक वाय बरोबर किती होईल? एक्स अधिक वाय छेद 2 आणि एक्स अधिक वाय छेद 2 काय येईल माझं? सॉरी वाय वाय अधिक झेड छेद 2 वाय अधिक झेड छेद 2 याचं काय येईल माझा आन्सर? वाय अधिक झेडच मिळेल. आता वाय अधिक झेड कसं मिळतं सर? अधिक 10 अधिक 12 किती होईल? 22 होईल. आता यांची बेरीज मी डायरेक्ट काय केली सांगा? आता वाय अधिक झेड छेद 2 आणि वाय अधिक झेड छेद 2 2 बद्दल 2 कॉमन येणार आणि 2 ला 2 इथं कॅन्सल होणार, म्हणून वाय अधिक झेड मी डायरेक्ट लिहिलं यांची बेरीज. आणि 10 अधिक 12 किती होईल? 22 होईल. आता सिंपल आहे. हे जे अधिक वाय आहे ते इकडे वजा वाय होईल, म्हणजे एक्स अधिक वाय हे अधिक वाय इकडे वजा वाय होईल आणि अधिक झेड आहे इकडे वजा झेड होईल. बरोबर 22 मिळेल. अधिक वायला वजा वाय कॅन्सल होईल. एक्स वजा झेड बरोबर किती मिळेल? 22. आणि विचारले काय मला? एक्स आणि झेड यांच्यातला फरक, तो किती आला माझा? 22 आला. ऑप्शन सेकंड. क्लिअर? चला पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 14. गौरव हा शंभूच्या 4 पट अधिक कार्यक्षम आहे. एक काम पूर्ण करण्यासाठी गौरवला शंभूपेक्षा 67.5 दिवस कमी लागतात. जर त्या दोघांनी एकत्रितपणे काम केले तर तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल? सिंपल आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, जेव्हा क्षमता पटीमध्ये दिली असते, म्हणजे आता गौरव आणि शंभू आहेत. कोण आहेत? जी आणि यस हे दोघ आहेत. आणि काय सांगितलंय? गौरव हा शंभूच्या 4 पट अधिक कार्यक्षम आहे. म्हणजे शंभू जर 1 कार्यक्षमता असेल तर गौरवची किती असणार आहे? 4 असणार आहे. 4 पट असणार आहे. ही काय झाली? त्यांची क्षमता झाली. काय झाली? त्यांची ही क्षमता झाली. आणि ज्या वेळेला क्षमतेचं गुणोत्तर दिलेलं असते आणि ते पट्टीमध्ये दिलेलं असते, त्यावेळेला आपलं वेळेचं गुणोत्तर काय असते माहित आहे? तर त्याच्या विरुद्ध असते. म्हणजे 4 1 जर क्षमता असेल तर एकास 4 काय असणार आहे? एकास 4 काय असणार आहे? वेळ असणार आहे. आता पुढे काय दिले त्यांनी? एक काम पूर्ण करण्यासाठी गौरवला शंभूपेक्षा 67.5 दिवस कमी लागतात. इथं गौरवला शंभूपेक्षा किती दिवस कमी लागलेत? 3 दिवस. आणि ऍक्च्युअल गणितमध्ये 67.5 दिवस लागलेत. म्हणजे 3 ची व्हॅल्यूज काय दिली त्यांनी सर? 67.5 दिली. मग एकाची व्हॅल्यू किती येईल सांगा? एकाची व्हॅल्यू किती येईल? 67.5
भागिले 3 भाग जातो का रे? भाग जाईल बघा डायरेक्ट. 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6 पॉईंट 3 पाची 15. काय येईल? 22.5 उत्तर येईल माझं. बरोबर, 22.5 उत्तर आलं एकाची व्हॅल्यू. आता काय सांगितलंय? तेच काम किती दिवसांमध्ये पूर्ण होईल? एकत्रितपणे काम करायचं आहे. एकूण काम किती असणार आहे सांगा? इथं इफिशियन्सी 4 आहे. एका दिवसात काम कंप्लीट व्हायले. म्हणजे एका दिवसात 4 काम करतोय. एकूण काम किती असणार आहे? 4. बरोबर. भागिले किती जण पूर्ण करणार आहेत? दोघे मिळून. म्हणजे दोघांच्या इफिशियन्सीची बेरीज काय पाहिजे? एकाची इफिशियन्सी 4 आणि दुसऱ्याची 1. म्हणजे दोघांची इफिशियन्सी किती झाली? 5. याच्यावरून मला काय कळेल की किती दिवसात काम पूर्ण होतं. पण एकाची व्हॅल्यू किती आहे? 22.5 म्हणून गुणले याला 22.5 मला करावं लागेल. सॉल्व करा. 5 एके 5, 5 चोक 20 पॉईंट 5 एके 5, 4.1 येईल का? नाहीतर मी इथं काय करतो आता पॉईंट घालवत बसतो. इथं पॉईंट घालला डायरेक्ट 50 करतो. ओके, म्हणजे कितीनं भाग जाईल बघा? 5 चोक 20, 5 वजा 25 भागिले इथं 0 शिल्लक आहे, 10 शिल्लक आहे खाली. आता 45 गुणले 4 करा. 45 दुनी 90, 9 दुनी 18, 180 भागिले 10 बरोबर किती येईल? 18. ऑप्शन फर्स्ट. 18 दिवसात ते दोघे मिळून काम पूर्ण करू शकतात. काय काय केलं लक्षात आलं ना सगळ्यांच्या? सिंपल आहे. थोडंसं मी जास्त एक्सप्लेन करालोय कारण का थोडा गॅप पडलाय आपल्यामध्ये, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला कन्सेप्ट रिवाइज करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी थोडं एक्सप्लेन करून सांगालोय आता. हे गणित सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15 बघा. चक्रवाढ व्याजाच्या चक्रवाढ दराने वार्षिक चक्रवाढ व्याजाचा दर आहे वार्षिक 16% दराने 72,000 मुदलीवर 3 वर्षासाठी मिळणारे चक्रवाढ व्याज किती? आता 16% 3 वर्ष जर मी चक्रवाढ व्याज लावलं तर माझं व्याज किती टक्के होणार आहे सांगा? ते टक्के मला काढायचं आहे 72,000 मुद्दलचं. ओके, आता मला 3 वर्षात जर चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे? ए अधिक बी अधिक सी अधिक ए बी अधिक बी सी अधिक सी ए भागिले 100 अधिक ए बी सी भागिले काय करतो? 1000. एबीसी भागिले सॉरी 10,000 होणार, 1000 नाही 10,000. ओके, आता बघा ए अधिक बी अधिक सी तिन्ही वर्षासाठी 16% म्हटल्यावर 3 वेळा 16 ची बेरीज करा. 16 के 16 2 32 16 त्रिक 48 अधिक ए बी 16 वर्ग किती येईल? 256 अधिक बी सी 16 वर्ग 256 अधिक सी ए 16 वर्ग 256 भागिले 100 अधिक 16 क्यूब किती येईल? 4096 भागिले 10,000. बरोबर. सॉल्व करा पुढं. 48 अधिक 256 अधिक 256 अधिक 256 किती होईल? 6 2 12 साइन त्रिकम 18 हातच्याला जाईल 1 5 त्रिकम 15 आणि 1 16 हातच्याला जाईल 1 3 2 6 आणि 1 7 7.68 होईल कारण भागिले 100 आहे ना म्हणून 2 घरानंतर पॉईंट ठेवला अधिक 0.4096 कारण 4 खाली 0 आहेत म्हणजे 4 घराच्या अगोदर पॉईंट ठेवायला पाहिजे. आता यांची बेरीज करा. कुणाकुणाची बेरीज करणार आपण? 48 अधिक 7.68 अधिक 0.4096. आता मी 96 चा विचार करत नाही, 9 च्या ऐवजी डायरेक्ट इकडं किंवा 96 चा विचारच करत नाही सध्या. ठीक आहे, अंदाजे आन्सर मला मिळाला तरी चालेल. चला 8 घेतो मी. 6 आणि 4 10 हातच्याला जाईल 1 8 आणि 8 16 आणि इथं काय होईल 5 म्हणजे 56.08% माझं काय होईल? 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज होईल. कशावर होणार आहे सांगा? हे 72,000 वर. 72,000 गुणले 56.08 म्हणजे 5608 भागिले 100 आणि पॉईंट घालवला म्हणजे मला परत 2 0 वाढवायला लागतील. चला कॅल्क्युलेशन करा. 3 शून्यला सर 3 शून्य कॅन्सल झालं. 72 आणि 5608 करा. 5608 गुणले 72 करा. 8 दुनी 16 एक आहे असं. बरोबर. 6 दुनी 12 हातच्याला जाईल 1 5 दुनी 10 आणि 1 11 8 7 56 पर 5 आहे असेल 7 सक्कम 42 हातच्याला जाईल 4 आणि 7 5 35 आणि 4 39 बरोबर. काय येईल? 6 7 5 आणि 2 7 1 आणि 2 3 बरोबर 40 येईल. बरोबर. 40 30 76 एक शून्य म्हटल्यावर इथं पॉईंट द्यायला पाहिजे. 40 3
77च्या आसपास कुठला आहे 40,384 म्हणजे हेच माझं उत्तर बरोबर असणार आहे. आता इथं जर तुम्ही डायरेक्ट हे 0.96 जर घेतला असता ना मागं, तर तुमचा ॲक्युरेट आन्सर आला असता. पण काय गरज नाही ना. जवळपासची व्हॅल्यू मला कळाली. आता हे 40 आहे इतका मोठा तर 0.96 मध्ये बदल होणार नाही. त्याच्यामुळे 40चं 40च राहणार. जर दुसरं परत 40 असतं तर मी विचार केला असता. पण डायरेक्ट इथं काय 42 आहे. इतका मोठा फरक होणार नाही मला माहित आहे. त्याच्यामुळं आन्सर सेकंड करेक्ट असणार आहे. ओके. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 16. पंकजने 2 बाईक विकत घेतल्या. पहिली बाईक 24,000 रुपये आणि दुसरी बाईक 20,000 रुपयांना घेतली. पहिल्या बाईकवर 20% नफ्याने विकला तो. म्हणजे 24,000 रुपयाला जी बाईक घेतलाय, त्या बाईकवर त्याला 20% नफा झालाय. म्हणजे 20/100 आणि दुसरी बाईक जो आहे तो 30% तोट्याने विकलाय. म्हणजे 20,000 रुपयाला घेतलेली जी बाईक आहे, त्याच्यावर त्याला काय झालाय 30% तोटा झालाय. म्हणजे 30/100. आता नफा कितीचा झालाय सांगा? सॉल्व्ह करा. 2 झिरोला सर 2 झिरो कॅन्सल केलं. 24 दोन्ही 48. 4,800 रुपये त्याचा फायदा झालाय. पण तोटा कितीचा झालाय बघा. 2 झिरोला 2 झिरो कॅन्सल झालं. 3 दोन्ही 6. 6,000 रुपयाचा तोटा झालाय. बरोबर 6,000च ना. 3 दोन्ही 6. 20,000च आहे का? ओके 30%. 3 दोन्ही 6 बरोबर. 6,000 रुपयाचा तोटा झालाय आणि 4,800चा नफा झालाय. म्हणजे झालंय काय रे? झालंय काय? हा जो आहे हा तोटा आहे हा. हा मायनस असेल आणि हा नफा आहे हा प्लस असेल. म्हणजे काय झालंय 1200चा लॉस झालाय सर इथं. काय झालाय 1200चा लॉस झालाय, तोटा झालाय. ऑप्शन कुठला आहे बघा. ऑप्शन सेकंड 1200चा काय होतो? तोटा होतो. चला क्वेश्चन नंबर 17. विक्री किंमत आणि खरेदी किंमत यांचे गुणोत्तर 7:11 आहे. म्हणजे विक्री किंमत काय असते? कॉस्ट प्राइस आणि खरेदी किंमत किती? सॉरी विक्री किंमत असते सेलिंग प्राइस आणि खरेदी किंमत असते कॉस्ट प्राइस. यांचं गुणोत्तर काय आहे? 7:11 आहे. तर तोटा किती झालाय मला काढायचा आहे. 7 रुपयाची सॉरी 11 रुपयाची वस्तू 7 रुपयाला विकली. 4 रुपये तोटा झालाय. किती रुपयावर तोटा झाला? 11 रुपयावर गुणले 100. चला 400 भागिले 11 करा. 11 एके 11, 11 त्रिक 33 उरलं किती? 70. 11 संग 66. 36 पॉइंट समथिंग. ऑप्शन 3 36.36 माझं बरोबर असेल. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 18. काय? अविनाश एक यंत्र पेक्षा 11 पट जलद गतीने तयार करू शकतो. म्हणजे इथं पण इफिशियन्सी दिली. कुणाची? अविनाश आणि बीपीएम. अविनाश 11 पट जलद आहे. कुणापेक्षा? बीपीएम पेक्षा. म्हणजे याची 1 असली तर याची 11 असेल. ही काय झाली माझी? इफिशियन्सी झाली. आता टाइम काय असेल मग? यांचा विरुद्ध असेल. 1 11 असेल. आता काय सांगितले? त्याला बीपीएम पेक्षा 10 दिवस कमी लागतात. म्हणजे याला काय केला? 100 दिवस कमी लागतात. पण इथं किती लागले? 10 दिवस कमी. 10 दिवसाचीच व्हॅल्यू किती दिली त्यांनी? 100 दिवस कमी लागतात. तर यांना वैयक्तिकरित्या तयार करायला किती दिवस लागतील? वैयक्तिकरित्या किती दिवस लागतील? आता सर याला 1 दिवस लागतो, याला 11 दिवस लागतो. एकाची व्हॅल्यू किती आहे सर माझी? 10 ची व्हॅल्यू 100 आहे. म्हणजे एकाची व्हॅल्यू किती असेल? 10 असेल. याला 1 दिवस लागतो म्हणजे याला 10 दिवस लागणार आहेत. आणि याला 11 दिवस लागतात म्हणजे याला किती लागणार? 110 दिवस. 10 आणि 110 माझं उत्तर करेक्ट असणार आहे. चला पुढे क्वेश्चन नंबर 19. छापील किमतीचे एकास 4 हे विक्री किमतीच्या 2:3 इतके आहे. म्हणजे एमआरपी चे एकास 4 1/4 हे कॉस्ट प्राइसच्या सॉरी सेलिंग प्राइसच्या विक्री किंमत म्हटले ना सेलिंग प्राइसच्या 2:3 आहे. तर सवलतीची टक्केवारी किती? आता सिंपल आहे. 4 इकडे जाईल 3 इकडे येईल. 3 एमआरपी बरोबर 4 दुनी 8 एसपी. म्हणजे एमआरपी ची व्हॅल्यू 8 झाली आणि सेलिंग प्राइस ची व्हॅल्यू किती झाली? 3 झाली. 8 रुपयाची वस्तू 3 रुपयाला विकल्या. म्हणजे काय झालाय? 5 रुपयाचा तोटा झालाय. सवलत 5 रुपयाची दिली आहे. किती रुपयावर सवलत दिली ती? 8 रुपयावर. गुणिले 100 करा. किती येईल? 500 भागिले 8. 8 एके 8. 8 संग 48. 6 दिसतंय ना इथं. बरं चला. किती शिल्लक राहील? 2 शिल्लक राहील. 8 दोन्ही 16 उरेल 4 8 पंचे 40. 62.5 कुठे आहे? ऑप्शन फर्स्ट. क्लिअर? आता शेवटचा प्रश्न. एका समभुज चौकोनाचे कर्ण अनुक्रमे 10 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर आहेत. तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती आहे? सिंपल प्रश्न आहे. फॉर्म्युला बघा. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर d1 गुणिले d2 भागिले 2. ठीक आहे. आता d1 आणि d2 काय असतात? हे कर्ण असतात. d1 म्हणजे पहिला कर्ण किती आहे? 10 गुणिले दुसरा कर्ण किती आहे?
30 भागिले 2 बे के बे, बे पंचे 10, 30 3 5 15, 150 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे त्याचा क्षेत्रफळ काय असेल 150 सेंटीमीटर स्क्वेअर, ऑप्शन 4. ठीक आहे, हे सूत्र आहे कशाचं, समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे. D1 आणि D2 काय असतात, कर्ण असतात, भागिले 2 करायचं. ओके, इथं आपले काय होतात 20 पैकी 20 क्वेश्चन कव्हर झाले. आता यामध्ये ना लेवल थोडीशी म्हणजे इझी होती, खूप काय मला अवघड असे प्रश्न वाटले नाहीत. थोडेसे क्वेश्चन कॅल्क्युलेशन बेसिसवर होते जे अवघड होते. फॉर एक्झाम्पल आपल्या चक्रवाढ व्याजचा जिथं 16% व्याजदर लावायचा होता मला 3 वर्षासाठी, तिथं मी रेशो मेथड पण वापरू शकलो असतो, पण फॉर्म्युला मेथड मला सोपी वाटली त्याच्यामुळे मी फॉर्म्युला मेथड यूज केली. ओके, तर अशा पद्धतीने आपण थोडंसं स्पीड वाढवून सॉल्व्ह करू शकतो. आजचा सेट थोडासा मी स्लो घेतला, कारण का थोडे दिवस गॅप पडलेलं, तुमची लगेच स्पीड आहे तितकी मॅच होणार नाही, त्यामुळे मी स्लो घेतला. उद्या थोडीशी स्पीड इन्क्रीज करेन. ओके, तर आजचा सेट इथं संपूया, परत भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये. ओके, चलो बाय, जय हिंद.